ओबीसी नेते हाकेंना मराठ्यांनी घेरलं होतं भर रस्त्यामध्ये। या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली। ओबीसी नेते हाके हे रस्त्यातून या ठिकाणी जात असताना मराठ्यांनी त्यांना घेरलं। भर रस्त्यामध्ये हाकेंसमोर निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या। सोमवारी रात्री लक्ष्मण हाके हे रस्त्यावरून जात असताना त्यांना मराठ्यांनी घेरलं होतं। या ठिकाणी निषेधाच्या घोषणा त्यांच्या समोर करण्यात आलेल्या आहेत। जो काही वाद झाला त्यानंतर या ठिकाणी पोलिसांमध्ये या ठिकाणी आता पोलिसांकडून मध्यस्थी केली जाते। संपूर्ण प्रकरण हे आता समजून घेतलं जात आहे। कशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या यावर आता लक्ष असेलच। संपूर्ण राज्यभरामध्ये आपण जर पाहिलं तर ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा एकंदरीतच चित्र हे पाहायला मिळते। आणि आता आपण पाहतोय हाके यांच्या समोर विरोधातल्या घोषणा करण्यात आल्या। त्यांनी प्री प्लॅन्ड त्यांनी पूर्व नियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता। आणि मी आता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे। पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण। मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आता पण मला पाण्याचं हे झालंय, पण मी आता तुमच्या समवेत आहे ना। माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही। त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो, मी डिपार्टमेंट बरोबर आहे। आता एक गोठा आहे, त्या गोठ्याच्या इथं त्या आमच्या बांधवांना हाके दारूच्या बॉटल घेऊन येताना दिसल्या। ते बॉटल तिथं घेऊन आले, त्यांच्यानंतर सोबत जो बॉडीगार्ड असतो तो तिथून निघून गेला आणि ते तिथं दारू पित होते। त्यामुळे आमच्या 2-3 बांधवांनी आम्हाला फोन केला की अनिकेत भाऊ असा असा प्रकार आहे, हे हाके साहेब इथं दारू प्यायला बसलेले आहेत। तर मी त्या ठिकाणी आल्यानंतर हाके साहेब 2 व्हीलरवरनं खाली येत होते। तर खाली आल्यानंतर त्यांना आम्ही 2 मिनिटं रिक्वेस्ट केली की साहेब तुमच्यासोबत बोलायचंय। तर ते गाडीवरनं उतरून शिव्या द्यायला लागले आम्हाला की तुमचा काय संबंध आम्हाला इथं थांबायचं बोलण्याचा। त्यांच्या एरियामध्ये फिरत असताना त्यांना कोणी थांबून त्यांनी विचारपूस करत होते, त्यांच्या मागच्या वक्तव्याबद्दल काहीतरी विचारपूस करत होते असे त्यांच्याकडून त्यांनी येऊन आम्हाला तक्रार देत होते। आणि समोरच्या मराठा समाजच्या कडून त्या काही व्यक्ती आलेले, त्यांच्या म्हणणं आहे यांनी दारू पिलेले होते आणि काहीतरी बोलत होते, शिवीगाळ केली, आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून। आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे, त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे। त्यांच्या सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करू। मला मिळालं तर मी माझ्या सार्वजनिक जीवनातून मी कधीही सार्वजनिक जीवनात त्या महाराष्ट्राचे दिसणार। संपूर्ण प्रकरणात जरांगी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे? जरांगेंच्या कार्यकर्त्यांची तर भूमिका आहेच। गाळकुटे नावाचा जो एक जरांगेचा कार्यकर्ता आहे, त्याच्याच संघटनेचा प्रमुख, पुणे जिल्हा प्रमुख असणारा मते नावाचा कार्यकर्ता आहे। आणि त्याच कार्यकर्त्यानं मला माझ्या बकुटीला धरलेलं होतं, तो गेवराईमधून येतो। हाच कार्यकर्ता, अरे बरं मी दारू पिलो म्हणून माझ्यावर आरोप केला जातो। मी 5 वाजता तर दारू पिलो नव्हतो ना। 5 वाजता हा मते नावाचा माणूस माझ्या समोर, माझा गार्ड समोर असताना, कॅनवायची गाडी समोर असताना हाच मते नावाचा माणूस माझ्या भोवती जवळजवळ 20 मिनिटं उभा राहिलेला होता। मते नावाच्या माणसाचा मोबाईल आणि अमित देशमाने नावाच्या मुलाचा मोबाईल जर तपासला तर त्या मोबाईलमध्ये त्यांनी कुणाकुणाला फोन केले आणि कसा हा प्लॅन रचला गेला याचं सर्व सत्य समोर येईल। सुरक्षा वाढवण्याची मागणी करणार आहे? मी सुरक्षा वाढवायची मागणी अजिबात करणार नाही, कारण या महाराष्ट्रामधल्या ओबीसीची चळवळ, ओबीसीचा आवाज, एक मेंढपाळाचा पोरगा ओबीसीचा आवाज बनून पाहतोय, एक लॉजिकली संविधानात्मक कायद्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय। त्या माणसाला जर कोणी बदनाम करणार असेल तर अशा बदनामीला आम्ही भीक घालणार नाही। आम्ही आमची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही थांबवणार नाही। अॅट्रॉसिटी कायदा 1989चा या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये का आणावा लागला याचं उत्तर या घटनेमधून मिळतंय। या महाराष्ट्रामध्ये ओबीसी भटक्या जाती जमातीच्या लोकांना माझं सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही पुढे आलं पाहिजे। ज्या दलित बांधवावरती अन्याय अत्याचार झाले त्या अत्याचारापासून त्यांची सुटका व्हावी म्हणून अॅट्रॉसिटी कायदा आणला गेला। 1989चा सुधारित अॅट्रॉसिटी कायदा, तोच कायदा रद्द करा म्हणून या महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढणाऱ्या अवलादी कोण आहेत? त्याच अवलादीने
कधी काळी दलितांना घेरलं, कधी काळी मुस्लिमांना घेरलं आणि आता ओबीसींना घेरण्याचा प्रयत्न करतायत. याची वेदना, याचं दुःख या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांसमोर मी व्यक्त करत आहे. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत. रोहन, एकंदरीतच आपण हा प्रकार पाहिलेला आहे. आता आपण पाहिलं हाके यांनी यावेळी म्हटलेलं आहे की आपल्यावरती मराठ्यांकडून या ठिकाणी बदनामी केली जाते आहे, ओबीसींचा आवाज दाबण्याचा एकंदरीतच हा मराठ्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. रोहन, नीलम, खरं तर संपूर्ण हा गोंधळ पुण्यातील रस्त्यांवरती अगदी रात्री 2 वाजेपर्यंत पाहायला मिळाला होता. कारण का साधारणतः 1च्या सुमारास लक्ष्मण हाके यांना कोंढवा पोलीस ठाण्यातून ससून रुग्णालयामध्ये जे आहे ते वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन आलेले होते आणि त्या ठिकाणी देखील मराठा समाज आणि ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जमला आणि त्या ठिकाणी देखील घोषणाबाजी जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती. त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेवरती मोठा ताण जो आहे तो अगदी मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळत होता. आणि जी माहिती सध्या मिळते त्या माहितीनुसार वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर स्वतः लक्ष्मण हाके यांनी पोलिसांना लेखी दिलं की मी घरी जाऊ इच्छितो, मला पोलीस सुरक्षेची गरज नाही. घरी गेल्यानंतर ते रात्रीतूनच जे आहे ते नागपूरला गेल्याची माहिती सध्या समोर येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या संपूर्ण वातावरण चिघळल्यानंतर हाकेंनी सध्या जी आहे ती भूमिका ही घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे काल रात्री जो काही प्रकार झाला, लक्ष्मण हाके यांनी सांगितलेला आहे की त्यांना जो आहे तो जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा समाजाच्या आंदोलकांनी केला. तर मराठा आंदोलक जे आहेत ते सांगत होते की आमचे नेते मनोज जरांगे किंवा संभाजीराजे यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप करणारे लक्ष्मण हाके जे आहेत. नक्कीच रोहन, आपण पाहतोय की आता पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.